आपण नॉमेनक्लेचरिंगचे इम्पॉर्टन्स रूल्स बघणार आहोत. तर पहिला रूल्स आहे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड सोबत प्रेझेंट असतील तर ज्यांना लोअर नंबर येईल तिकडून नॉमेनक्लेचर करायचं. म्हणजे एखाद्या चेनमध्ये ज्याचा लोअर नंबर आहे ना तिकडून त्याला नॉमेनक्लेचर करायचं जर डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तर. आणि जर सेम पोझिशनला असतील तर अगोदर डबल बॉन्ड काढून नंबरिंग करायचं. आणि तिसरं जर डबल बॉन्ड आणि डबल बॉन्डसाठी आपण EN लिहायचा आणि ट्रिपल बॉन्डसाठी YNE लिहायचा. चौथा रूल आहे नाव लिहिताना मात्र EN म्हणजे डबल बॉन्ड आधी लिहायचा नंतर ट्रिपल बॉन्ड अल्फाबेट ऑर्डरनुसार. तर पाचवा रूल आहे सबस्टिट्यूशन चेन नेम पोझिशन आणि दुसरी पोझिशन अगोदर डबल बॉन्डची पोझिशन घ्यायची नंतर ट्रिपल बॉन्डची पोझिशन घ्यायची. सबस्टिट्यूशन लिहिताना अल्फाबेट ऑर्डरनुसार लिहिणे. सातवा ऑर्डर जर एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतील तर ब्युटा पेंटा हेक्झा असं लिहायचं. एकच डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर ब्यूट पेंट हेक्स असं लिहायचं. दोन डबल बॉन्ड असतील तर डाईन आणि 3 डबल बॉन्ड असतील तर ट्राईन असं लिहायचं. 10वा रूल 2 ट्रिपल बॉन्ड असतील तर डाईन आणि 3 ट्रिपल बॉन्ड असतील तर ट्राईन असं लिहायचं. यामध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असतील तर अशी चेन सिलेक्ट करायची. फॉर एक्झाम्पल एक चेन सिलेक्ट करून दाखवत. ही एक चेन आहे. आपण याची नंबरिंग इथून करायची 1 2 3 4 5 6 7. यात डबल बॉन्ड पण आणि ट्रिपल बॉन्ड पण प्रेझेंट आहे. तर याचं आपण नाव कसं करायचं 3. इथं 3 वर 1 2 इथाईल ग्रुप आहेत. मग इथं लिहितं 3 इथाईल. चेन कितीची आहे 7ची म्हणजे हेप्ट 1 वर डबल बॉन्ड आहे त्यामुळं 1 in 5 YNE म्हणजे इथं ट्रिपल बॉन्डचं YNE लिहायचं. अशी दुसरी चेन दाखवती CH3 ट्रिपल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. ही किती हे नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6. हेक्झा 1 3 डाईन 5 YNE असं लिहायचं. बस.